महाड दुर्घटनेमधल्या आता तीनही गाड्या ज्या बुडालेल्या होत्या त्या क्रमाक्रमाने सापडतात। सगळ्यात पहिल्यांदा एसटी सापडली 11 ऑगस्टला, त्यानंतर कालच्या शोधकार्यामध्ये दुसरी एसटी बसही मिळाली आणि आता टवेरा गाडी सुद्धा मिळालेली आहे आणि ही टवेरा गाडी बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार सध्या आपल्या बरोबर आहेत। प्रफुल्ल, टवेरा गाडी मिळालेली आहे, ह्या शोधकार्यामध्ये हे एक महत्त्वाचं आता शेवटचं यश म्हणावं लागेल। 2 मृतदेह सुद्धा मिळाल्याचं कळतंय, काय नेमकी सध्याचे अपडेट्स आहेत? अनुपमा, सकाळपासून सकाळी 9:30ला जेव्हा नौदलाच्या जवानांना या टवेराचा शोध लागला आणि त्यानंतर ही टवेरा गाडी बाहेर काढण्याचं काम सुरू झालं। 2 क्रेनच्या सहाय्याने ही टवेरा गाडी ओढण्याचं काम सुरू आहे आणि हे काम आता अंतिम टप्प्यात आहे की 5 ते 10 मिनिटांमध्ये ही टवेरा गाडी जी आहे ती किनाऱ्यावर पोहोचणार आहे आणि या टवेरा गाडीमध्ये 2 मृतदेह आहेत आणि त्यांचं शवविच्छेदन करण्याची तयारी या किनाऱ्यावर करण्यात आलेली आहे। तिथे 5 डॉक्टरांचं एक पथक इथं नेमण्यात आलेलं आहे आणि त्या मृतदेहांचं शवविच्छेदन करून तो अहवाल त्यांचा पाठवला जाणार आहे आणि त्या दृष्टीने प्रशासनाने इथं जय्यत तयारी केली। अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये ही टवेरा गाडी जी आहे ती किनाऱ्यावर येईल। प्रफुल्ल, एक महत्त्वाची गोष्ट, आज घटनेला आता 13 दिवस होतात, 13 दिवसानंतर ही टवेरा गाडी मिळते। नेमकं असं काय झालं होतं? ही टवेरा रुतून बसली होती का? नेमकं काय झालं होतं आणि आता ही टवेरा मिळतीये? साधारण आपण जर बघितलं मागच्या 3-4 दिवसामध्ये नौदलाच्या जवानांना एक दिवस आड करून किंवा एक दिवस सोडून ही गाडी मिळत आहे। खरं तर यामागे नौदलाचं काहीतरी एका दिवसात एकच गाडी काढतात, 2 गाड्या काढू शकत नाही, परंतु होणे गाडी सापडत होती, पण नंतर मात्र असलेली गाडी हे मानायला कोणी तयार नाहीये। अनुपमा, धन्यवाद प्रफुल्ल, दिलेल्या माहितीबद्दल। अपडेट्स घेत राहू आपल्याकडून। प्रफुल्ल पवार आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर महाडवरून होते, महाड दुर्घटनेविषयी आणखी माहिती देत होते आणि आता जे शेवटची गाडी शोधणं बाकी होतं त्याचंही शोधकार्य पूर्ण झालेलं आहे। काही वेळामध्ये ही टवेरा गाडी आता नदी किनाऱ्यावर येईल आणि हे टवेरा गाडी बाहेर काढण्याचं काम सध्या नौदलाच्या जवानांकडून करण्यात येत आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।